मॅनेजर साहेबांच्या अटीचा अर्थ अगदी तसाच आहे. जसे एखादा माणूस गेला असेल एखाद्या परिसरात फुकटची मिठाई वाटायला, त्याने संपूर्ण वाडीला तर मिठाई वाटली, परंतु इच्छा असून देखील स्वतः नाही खाऊ शकला. या भीमरावची अवस्था सुद्धा इथे अशीच होणार आहे. आता बघा ना, एवढा शिकला सवरला तुमचा विद्यार्थी, ग्रॅज्युएशनची डिग्री सुद्धा प्राप्त केली आहे, परंतु इच्छा असताना देखील इथे एखाद्या वृत्तपत्राला हात लावू शकणार नाही, वाचू शकणार नाही. आणि वृत्तपत्राला स्पर्श न करण्यामागचा किंवा वाचण्यामागचा तर्क फक्त एवढाच आहे गुरुजी, हा खालच्या जातीचा असणं. हे एक सत्य आहे गुरुजी, ज्याने कितीही विचार केला तरी हे बदलू शकत नाही. त्याला या कार्यालयात नोकरी मिळाली खूप मोठी गोष्ट आहे, ते पण फक्त याच कारणाने की तुम्ही याची शिफारस वृत्तपत्राच्या मालकांकडे केली होती. परंतु इथे काम करायचं असेल याला मॅनेजर साहेबांची अट तर मान्य करावी लागेल. काय मॅनेजर साहेब? अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना मिळाले आहे. अगदी बरोबर ओळखले तुम्ही गुरुजी. बघा ना, तुम्ही तिथे वृत्तपत्राच्या मालकांसोबत भेटला आणि मी इकडे मॅनेजर साहेबांना भेटलो. सांग भीमराव, अट मान्य आहे की नाही? मला अट मान्य आहे तुमची. ठीक आहे, आता आणखी एक अट आहे. आता अजून कोणती अट? गुरुजी थोडी वाट बघा, अटींचा पूर्ण पिटारा तरी उघडला जाऊ द्या. सांगा सांगा तुम्ही गुरुजींना. हा जेवढा वेळ इथे काम करेल, उभा राहून काम करेल आणि जेवण वगैरे सगळं बाहेर करेल. ठीक आहे, ही अट देखील मान्य आहे. अरे काय झालं भीमराव? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? नाही म्हणजे आज तू वादविवाद नाही केलास, तुझ्या अधिकारांची कायद्याची काही उदाहरणं नाही दिली. आता काय झालं की मग नोकरी करण्याच्या लालसेने तुझ्या सगळ्या तत्वांना विसरलास की काय तू? नाही, सगळी तत्व लक्षात आहेत मला, परंतु एका समजदार व्यक्तीने हे समजायला हवं की आपली मागणी कुणासमोर ठेवावी. आता ह्यांच्या समोर मी काहीही बोललो तरी काही उपयोग होणार नाही. तर मॅनेजर साहेब, भीमराव कधीपासून कामावर रुजू होऊ शकतो? ठीक आहे, उद्या सकाळी 4 वाजल्यापासून पाठवून द्या. ठीक आहे, निघूया गुरुजी. भीमराव, जाता जाता एकदा पुन्हा चांगल्या प्रकारे माझा चेहरा बघून ठेव. म्हणजे वारंवार तुला हा विचार करून राग येत राहील की तू कुठेही गेलास मेघनाथ तुझ्या मागेच असेल. तुझ्या संपूर्ण आयुष्याला अडचणींनी भरून टाकेन मी. काही बोलणार नाहीस भीमराव? तुमचा धाकटा मुलगा महिपाल सुरक्षित आहे. एक काम करा, कमीत कमी रोज एक वृत्तपत्र त्याच्याकडून वाचून ऐकण्याची सवय लावा, कारण वृत्तपत्र माणसाला जागा करतो आणि तुम्हाला जागं व्हायची गरज आहे. येतो उद्या सकाळी. निघूया गुरुजी. मॅनेजर साहेब, त्या भीमराव कडून काम करून घेताना त्याला तुम्ही इतका त्रास द्या की त्याला प्रत्येक वेळी ती जाणीव झाली पाहिजे की तो तिथे टोपली टाकताना जी मजुरी करत होता
त्याला हे दाखवून द्या की खालच्या जातीचा माणूस कितीही शिकून पुढे गेला तरीही त्याची कुवत बदलत नसते. येऊ तर द्या त्याला उद्यापासून. बरोबर. नाही पण यांना जायची गरजच काय? त्यांची घरं लहान असतात, ती काय घरात राहतच नाही होय. तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही सगळी लोक एक कुटुंब आहात. तुम्ही एकत्र राहा. चाळ एवढी मोठी आहे, कोणत्या बी कोपऱ्यात राहून जाईल मी. आजी अशा नका जाऊ. पोरा, कुठे दूर थोडी चालली आहे मी. या चाळीतच तर आहे. मला जावंच लागेल. शोभा, सामान उचल आणि चल माझ्यासोबत. बरं मनोहर, काय वाटतंय? हा पुरुषोत्तम खरोखर बदलला असेल? अरे नाही, मला नाही वाटत. अरे पुरुषोत्तम सारखा माणूस बदलू शकेल का? खरंच खोट काय नाटक करत आहे. अरे नाटक करतोय का बदलला हे तर माहित नाही, पण मजा तर खूप येणार आहे. आता बघूया नेमकं काय होतंय ते. या चहा घ्या तुम्ही. अरे ही आत्या कुठं चालली? मग मीराबाई, निघालीस? आई मुलीचं नातं संपलं. नवरा आल्याबरोबर स्वतः सामान घेऊन बाहेर हाकलली. अरे बस, थोडेच दिवस चाललंय हे माय लेकीचं नाटक. अच्छा, चांगलाच वापर केला शोभाने आत्याचा. बिचाऱ्या आत्याचं नशीबच खराब आहे. त्याला दुसरं कोणीतरी काय करणार? जिथं जाईल तिथं नाती बिघडवतच असते. जनार्दन काका, कोणत्याही नात्यांना कलंक लावणं सोपं आहे, परंतु नात्यांचा सन्मान करणं अवघड. आणि जर तुमच्यापैकी कोणालाही संपूर्ण गोष्ट नाही माहीत तर मध्ये पडू नका. काय माहीत, ज्याला तुम्ही पळवणं समजताय तो खरं तर आदर असेल. बरं भीमराव, म्हणजे तू काहीही बोललास, कोणतीही गोष्ट ऐकवलीस, आम्ही सगळे ऐकू. तुम्ही जरा शांत राहा आणि ह्यांना बोलू द्या, म्हणजे सगळं समजेल. आत्या, शोभा काकू, तुम्ही एकमेकांना माय लेकी मानणं बंद केलंय का? भीम, ही लोक जे विचार करत आहे तसं काय बी नाहीये. हा भीम, असं काही बी नाही आहे. पण तुमच्या हातात हे गाठोडं बघून असंच वाटतंय या सगळ्यांना की तुमचं नातं तर आता तुटलंय. मग आता काय सांगाल तुम्ही? या सगळ्या लोकांना स्वतःच्या कुटुंबाची आणि नात्यांची कुठे समज आहे. म्हणून तर यांना नाही कळणार की घरातली वडीलधारी व्यक्ती लहानांना जागा देण्यासाठी स्वतःच घरातनं निघत आहेत. त्याला समर्पण म्हणतात, नात्यांचं तुटणं म्हणत नाही. आणि घरातले धाकटे असतात ते मोठ्यांवर एवढं प्रेम करतात की त्यांना कधीच वाटत नाही की घरातले वडीलधारी कुठे दूर जावे. ते सगळे शक्य प्रयत्न करतात त्यांना थांबवायचा. शोभानी सुद्धा मला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण ही गोष्ट
या हितेश, जनार्दन आणि झोकूला कुठे कळेल? या तिघांचं तर कुटुंबच नाही आहे. घरातल्यांचा मान सन्मान करणं ह्यांना काय माहित. आणि हा एक आहे माझा नवरा जोखूजी. यांना यांच्या बायकोशी काय घेणं देणंच नाही. ह्यांना काय कळणार आहे? झालं? आणखी काही जाणून घ्यायचंय तुम्हा सगळ्यांना? आत्ताही तुम्हाला असंच वाटतंय का की यांचं नातं संपून गेलंय? काय असतं ना हितेश काका, असं कोणत्याही नात्यात फट पडलेली दिसते ना, तर ती फट त्या नात्याला अजून जास्त खोल बनवते. बस झालं ना तुझं भाषण? झालं ना? पण शेवटी काय झालं की तुझी आत्या घरातून हाकलली गेली. आता या गोष्टीचा विचार कर की तुझी आत्या स्वतःच्या घरातून हाकलली गेली आणि शोभाच्या घरातून सुद्धा. आता विचार कर बिचारी राहील कुठं? कुठं राहील म्हणजे? आणि यात विचार काय करायचा आहे? हे घर तिचं पण आहे. नाही, ही बाई आपल्या घरी नाही राहणार. तिला बघून मला संताप होतो. ती नाही राहणार आपल्या सोबत, अजिबात नाही राहणार. द्या नाटक सुरू झालं परत. राहायचं बी नाहीये मला. माझ्या एकट्याला राहण्यासाठी कोणतं मोठं महल पाहिजे? एवढी मोठी चाळ आहे, कुठं बी राहील मी. मीरा, अशी कशी कुठे बी राहशील? हे घर बी तुझं आहे. दादा, तू माझी काळजी करू नको. राहून जाईल मी इथेच कुठे बी. मी सांगितलं ना, ही म्हातारी मला आवडत नाही म्हणून. जिजाबाई, आतमध्ये चल, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. आत्या, तू काळजी करू नको. बाबा नीट समजावतील. भीम, दादाला सांग, जिजाबाईला समजवायची काही बी गरज नाहीये. मी कुठं बी राहून जाईन पोरं. चला बरं झालं. आता चाळीमध्ये नाटकाचा एक नवीन अंकच परत सुरू झाला. या लय लोक आलेत, आता पूर्ण मजा येणार आहे. रामजी, अरे सांगशील तरी का तू काय निर्णय घेतलास? रामजी, अरे समजावलं का तुझ्या येड्या बायकोला? हा? हे बघा, मला भांडण करायचं नाहीये. हा माझा निर्णय आहे की ही म्हातारी घरामध्ये येणार नाही म्हणजे येणार ती नाही. म्हातारी नाहीये, ती माझी बहीण आहे. असं? तशी तर मी सुद्धा येडी नाहीये, पण बनली आहे ना येड्यासारखी. कोणासाठी? तुमच्यासाठी, तुमच्या त्या पोरासाठी. अगदी तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीला म्हातारी समजून घ्या आणि तिला बाहेरच राहू द्या. आणि हे काय कमी आहे की या गोष्टीसाठी मी तमाशा करत नाहीये की चाळीतच कुठेतरी राहील म्हणून. अगं तू येडी झाली आहेस तर त्यासाठी मी पण गुलाम झालेलोच आहे ना, आणि इथून पुढे बी राहील. पण मीरासोबत असं चुकीचं वागू नकोस तू. ठीक आहे, ठीक आहे, मी अशी नाही वागणार आता. पण मी बाहेर जाऊन सांगते की येडी नाहीये मी. समद्यांचं नाव घेईल मी आणि सांगेन की समद्यांनी मिळून मला येड्याचं नाटक करायला सांगितलं, म्हणजे भीम बडोद्याला जाण्यापासून थांबून जाईल. ठीक आहे, जा सांगून दे. विचार करा याला व्यवस्थित. विचार, जा सांगून दे. पहिल्याच दिवशी मी तुमचं म्हणणं ऐकायलाच नव्हतं पाहिजे. बाहेर जाऊन समद्यांना सांगूनच देते, मग जे होईल ते बघून घेऊ. जिजाबाई, मी तुझ्या पुढे हात जोडतो, असं नको करूस. मी बी हात जोडते. जसं हे समजत चाललंय तसं चालू द्या. तुमचा पोरगा तुमच्या जवळ राहील आणि माझा नवरा माझ्या जवळ राहील.
अरे रामजी, अहो एवढं काय समजवताय तुमच्या येड्या बायकोला? अहो बाहेर या. आता या रामजीला जिजाबाई कोणत्या गोष्टीमुळे आतमध्ये अडवून ठेवत हाय? नक्कीच काय ना काय तरी गोंधळ हाय. बघा आला रामजी, ये. तुम्ही काळजी करू नका, मी कुठं बी राहून घेऊ. हे बघ मीरा, मी तुला घरी तर नाही घेऊन जाऊ शकत, माझी काही गैरसोय आहे जी मी तुला सांगू शकत नाही. पण कमीत कमी चाळीच्या एका सुरक्षित जागेत तर ठेवू शकतो ना. चल. काय गैरसोय आहे तुमची? पुन्हा एकदा सांगा. मी सांगू परत एकदा काय म्हणाले ते? सांगू सांगू. हे म्हणाले की ही घरामध्ये नाही राहू शकत. अजून एकदा सांगू सांगू का सांगू का? भीम, हात सोड माझा. सांगा बाबा, का म्हणाला तुम्ही हे सगळं? हे बघ पोरा, जशी तू तुझ्या बायकोची काळजी घेतोस ना, तशी मी सुद्धा माझ्या बायकोची काळजी घेत आहे. यात चुकीचं काय आहे? चुकीचं? ही बहीण आहे तुमची, आमची आत्या आहे. अगोदर तू मला चुकीचं समज, परंतु माझा हात तू सोड. चुकीचं काय समजायचंय तुम्हाला बाबा? चुकीचंच करत आहात तुम्ही. म्हणजे तू मला गुन्हेगार समजतोस? ठीक आहे, तर समजत राहा. चल मीरा. बाबा, बाबा मी अजूनही सांगतोय, चुकीचं करत आहात तुम्ही. आता तू का थांबवतीयस मला? तुला दिसत नाहीये बाबा चुकीचं वागतायत? काय चुकीचं आणि काय बरोबर आहे मला नाही माहित, पण तुम्ही आतमध्ये चला. अगं पण तुम्ही आतमध्ये चला. अरे तुम्ही दोघी जा 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 आत जा. जा लवकर आत जा. मीरा, काय बोलू? माझ्या डोळ्यासमोर राहशील तर मी याच चाळीत आहे. तुला कोणती अडचण येऊ नाही देणार. दादा, मी तुम्हाला समजू शकते, तुमच्या बोलण्याला सुद्धा समजू शकते. मला माहित आहे तुम्ही जिजाबाईला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असेल. आतमध्ये तुम्ही काय बोलला असतील ते बी मी समजू शकते. तुमच्या डोळ्यांमध्ये हे हतबल आणि मजबुरी दिसते आहे मला. तुम्ही माझ्यासाठी त्रास करून घेऊ नका, माझी काळजी करू नका. मी इथे ठीक आहे. चलती चाकी देख कर दिया कबीरा रो
साबुत बचा